येतोय. सर खूप छान. इतका सुंदर आणि वर्कआउट ना जे सिंक्रोनायझेशन होतं, ते सुपर सॉलिड होतं आणि यू आर टू लकी की आपल्याला डीजे पण इतका भारी मिळाला आणि सगळ्यांनी छान एन्जॉय केला आम्ही वर्कआउट आपणासोबत. नक्की आपणाबद्दल जाणून घ्यायचं आहे. आपलं नाव काय आहे? आपण कुठून आहात? कधीपासून या कॉलवरती जॉइन आहात? बाय बॅकग्राऊंड आपण काय करतात सर? माझं नाव दत्तात्रय बुरुंगले. हं, मी मंगळवेढा, हं, सोलापूर जिल्हा येथून आहे. हं. मी बाय बॅकग्राऊंड जलसंपदा विभागामध्ये उपकार्यकारी अभियंता या पदावरती सोलापूर येथे कार्यरत आहे येस. आणि या कॉलवर मी 1.5 वर्षापासून आहे. क्या बात है सर! सो नाईस. यू आर वर्किंग आणि एक तास स्वतःसाठी काढता आहात. ज्यावेळेला इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये आपण एका पदावरती काम करत आहात. आणि सर मग आपले कोच कोण आहेत या कॉलवरती आपण 1.5 वर्षापासून आहात तर? मारुती दवले सर. क्या बात है! खूप भारी. सर यू आर टू लकी. आणि मारुती सरांसारखा कोच लाभणं म्हणजे नक्की खूप छान आहे सर. सर काय रिझन होतं? कशासाठी हा कॉल चूज केला होतात आपण? माझं म्हणजे कॉलवरती येण्याचं वजन तर खूप दिवसापासून वाढलं होतं. हं, पण फेब्रुवारी 2024 मध्ये हं, मला बाकीच्या काही त्रास दाखवण्यासाठी मी जेव्हा दवाखान्यात गेलो, हं, त्यावेळेस माझ्या डॉक्टरांनी शुगर तपासायला सांगितली. हं, आणि शुगरचा रिझल्ट बघून एकदम माझ्या पायाखाली जमीनच सरकली. हं. कारण त्यावेळेस माझी शुगरची लेवल होती 496. अरे बापरे! हां, हां. माझं वय त्यावेळेस होतं 33 इयर्स. म्हणजे 33व्या वर्षी जेव्हा माझी ती शुगर लेवल बघितली, त्यावेळेस पहिल्यांदा तर इन्सुलिनवर डायरेक्ट शिफ्ट होण्याचा डॉक्टरांचा म्हणजे विचार होता. हं, 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 हं. परंतु परत काय वाटलं त्यांना माहित नाही. त्यांनी म्हणले, "आपण आता सध्या वय वगैरे कमी आहे तुमचं, त्यामुळे आपण टॅबलेट देऊन बघूया." हं, 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 हं. मला शुगरच्या 3 टाइम टॅबलेट चालू केल्या डॉक्टरांनी. अच्छा. झिरो इ येस, शुगरच्या 3 टाइम टॅबलेट चालू केल्या. येस. पण त्याच्यामुळे कसं व्हायचं, हां. मला असं कधी पण अचानक चक्कर यायची. हो. म्हणजे जे पण काही आपण आर्टिफिशियली कंट्रोल करतो, हां, हां. त्यावेळेस बॉडीला कळत नाही ना किती कंट्रोल होत आहे. म्हणजे ती कधी कधी शुगर कमी व्हायची, जास्त बरोबर. व्हायची. हं. मला बसल्या बरोबर. बसल्या ऑफिसमध्ये चक्कर यायची. हं, हं. मग बिस्किट खा, काहीतरी खा, असं काहीतरी चालू झालं. हं, 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 हं. त्यावेळेसच मग मी सगळ्या या डायबिटीसचा अनालिसिस चालू केला. ऍक्च्युली मी इंजिनियर आहे, मेकॅनिकल इंजिनियर, सायन्स बॅकग्राऊंड, बायोलॉजी वगैरे झाला असल्यामुळे मग परत मी 12वीच्या सिलेबसमध्ये येस, न्यूट्रिशन. येस. प्रत्येकाची बॉडी ही स्वतःला रिपेअर करण्याची क्षमता असते. जी. फक्त तिला आवश्यक असणारे पोषक घटक आपल्या बॉडीला मिळाले पाहिजे. येस. या सायन्सच्या बेसिक वरती जेव्हा गेलो त्यावेळेस मग दवले सरांकडून समजलं की असं असं न्यूट्रिशन वगैरे बॉडीला मिळणाऱ्या काही गोष्टी आहेत आपल्याकडे हं, आजूबाजूला. हं, हं. मग त्यावेळेस मी जॉईन व्हायचा निर्णय घेतला आणि जॉईन झाल्यानंतर एक 2 महिन्यामध्ये मला स्वतःलाच वाटायला लागले की यार आता मला काही टॅबलेट्सची आवश्यकता वाटत नाही. हं, म्हणून हळूहळू मी स्वतःच टॅबलेट्स कमी केल्या. पण मी रेग्युलर जे शुगरचं मॉनिटरिंग आहे वीकली, हं, ते हं. करत होतो. मग माझ्याच लक्षात यायचं, हा आता एवढ्या लेव्हलमध्ये आलाय. मग मी स्वतःहूनच काही टॅबलेट्स कमी करत करत टॅबलेट स्वतःहून बंद केल्या. पण मी मॉनिटरिंग करत होतो, शुगर तपासत होतो. त्यामुळे माझं मला कॉन्फिडन्स होतं. मग ज्यावेळेस मी डॉक्टरकडे गेलो, त्यावेळेस डॉक्टर म्हणले, "आता तुमच्या टॅबलेट्स आपण कमी करूया अच्छा. 4 महिन्यांनी." मग मी तर त्यांना सांगितलं, "सर मी आता बंदच केल्या." हां. मग ते म्हणले, "आता बंद ठेवून बघा काय होतंय." हो. बंद जेव्हा ठेवल्या तेव्हा पण शुगर लेव्हलमध्ये काहीच फ्लक्च्युएशन नव्हतं. हां, हां. मग मला त्यांनी 6 महिन्यांनी लिहून दिलं, की नो नीड ऑफ ऍक्टिव्ह मेडिकेशन. क्या बात है! त्यामुळे तेव्हापासून म्हणजे डॉक्टरांच्या म्हणजे सहीने मी घेतलंय लिहून, की मला आता माझा डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी औषधांची गरज नाही. कारण माझी नॅचरली जी बॉडीची हिलिंग आहे, हं, ती प्रॉपर झाली असं मला वाटतंय. त्याच्यानंतर मी आता रिसेंटली HbA1c ची टेस्ट असते. हं, हं. अशा शुगर लेव्हल तर आपण जेव्हा चेक करतो त्यावेळेसची शुगर आपल्याला समजते. बरोबर. पण डायबिटीज वाल्यांना HbA1c ही एक टेस्ट असते. त्याच्यामध्ये आपल्याला 3 महिन्याची ॲव्हरेज शुगर समजते. हो. ज्यावेळेस मी माझी 496 शुगर होती, त्यावेळेस माझा HbA1c होता 10. बरोबर. म्हणजे फुल्ली डायबिटिक. हो. 10 HbA1c असणं म्हणजे आता डायबिटिक जे पेशंट आहेत त्यांना माहित आहे काय असतं. पण आता सध्या जेव्हा मी रिसेंटली चेक केले, तेव्हा माझा HbA1c आहे 5, जो की
म्हणजे टोटली नॉर्मल आहे. येस येस इव्हन मी मध्ये आता इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणून एक टेस्ट असते, आपल्या बॉडीमध्ये किती इन्सुलिन रेजिस्टन्स आहे जी ही चेक करण्याची टेस्ट असते. त्यावेळेस मी आता रिसेंटली इन्सुलिन रेजिस्टन्स सुद्धा check Recording करून in बघितला. progress. तर माझा इन्सुलिन रेजिस्टन्स सुद्धा 0 आहे. म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स सुद्धा माझ्या बॉडीमध्ये नाही. म्हणजे मी डायबिटीज वरती सध्या या लाईफस्टाईल चेंजेस करून ओव्हरकम केलंय असं म्हणायला काही सध्या हरकत नाही. खूप छान सर, क्या बात आहे सर. आपला अनुभव असा सांगतो आहे, ऑलरेडी आपण सायन्स बॅकग्राऊंड असणारे एक मेकॅनिकल इंजिनियर आहात. हे सरांचं इकडे आपल्याला आता जे सरांनी सांगितलं त्या बाबतीत मी थोडंसं फ्लॅश करतोय सगळ्यांना. हे पहा, बिफोर आणि आफ्टर सरांचा शुगरचा रिझल्ट इकडे दिसतो आहे. येस सर, कॅन यू एक्सप्लेन इट? दत्ता सर. येस बघा, म्हणजे ज्यावेळेस मला डिटेक्ट झाली होती शुगर, त्यावेळेस माझं फास्टिंग शुगर 210 आहे आणि जेवण केल्यानंतर 496 आहे शुगर लेवल. HbA1c चा इथं नाही रिझल्ट, त्यावेळेस माझं HbA1c पण 10 होतं. त्याच्यानंतर ज्यावेळेस मी हे सगळं चालू केलं 4च महिन्यात माझा हा रिझल्ट आहे खालचा जो बघतोय आपण, 73 आणि 102. आणि आता मी तेव्हापासून येस मी एक कंटिन्युअस सगळ्यांसाठी येस दर सगळ्यांना महिन्याला थोडंसं- शुगर टेस्ट yes. करतोय. माझा हायेस्ट त्याच्यानंतर जेवणानंतरची हायेस्ट शुगर 120च्या वरती त्याच्यानंतर कधीच गेलेली नाही. क्या बात आहे. आपल्याला तर फास्टिंगला 120 पर्यंत लिमिट आहे सध्या, Yes. पण जेवणानंतरची सुद्धा माझी कधी एवढी 120च्या वर गेली. येस, आपण सर्व पार्टिसिपेंट्स पाहू शकतो. पहा, मी एक डिस्क्लेमर देणार आहे. हा दत्ता सरांचा पर्सनल रिझल्ट आहे. शुगर बाबतीत आपल्यासमोर शो होतं, डिस्प्ले होतं आहे. हे पहा, सुरुवातीला सरांचा जो रिझल्ट होता म्हणजे शुगरच्या बाबतीत 496 हे जे रिडिंग होतं आणि त्यामध्ये इतके सारे चेंजेस आणि फार सुंदर रिझल्ट आहे सर आणि त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन.